चला नमस्कार. सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. आमचे सहकारी किसान मोर्चाचे नेते श्री अनिल बोंडेजी हे या ठिकाणी आज माझ्यासोबत उपस्थित आहेत. 3 महत्त्वाच्या विषयावरती ही आजची पत्रकार परिषद आहे. त्यातला पहिला, विद्यमान राज्य सरकार जे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघांनी मिळून केलं आहे आणि शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम या सरकारचं किती बेगडी आहे याचं प्रत्यंतर, याची उदाहरणं आता महाराष्ट्रातील जनता पाहतीये. अन्य राज्यात कुठे काही घटना घडली तर त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्रतेने बोलणारे या तिन्ही पक्षाचे नेते याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस बंदोबस्तामध्ये हलवला जातो त्याच्याबद्दल एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत. 2 दिवसापूर्वी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो एका उड्डाणपुलावरती लावला होता, तो पुतळा त्या ठिकाणी एक प्रकारे तरुणांमध्ये क्रेज आली होती. सेल्फीचे हजारो तरुण काढले जायचे. स्वाभाविक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रेरणादायी उत्साह देतोच. त्यामुळे अमरावतीतले सर्व तरुण तिथं मोठ्या संख्येने राहायचे, फोटो काढायचे आणि अमरावतीतलं एक ते आकर्षणाचं केंद्र बनलं होतं. मात्र राज्य सरकारने प्रशासनाचा वापर करीत प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि रोज सकाळी मोठमोठ्या गप्पा मारणारे संजय राऊत असतील, मग नवाब मलिक असतील, बाकी इतर वेळी उठसूट कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, यांनी महाराष्ट्रात इतकी मोठी घटना घडली तरी ते गप्प आहे, एक शब्द बोलायला तयार नाही. यावरूनच या सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम हे बेगडी आहे, खोटं आहे, हे स्पष्ट होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नोव्हेंबरमध्ये रजा अकादमीने मोर्चा काढला होता. कुठल्याही पद्धतीचं त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त नव्हता. म्हणजे रजा अकादमीच्या मोर्चाला कुठल्याही पद्धतीचा बंदोबस्त जर दिला नाही, काहीच नव्हतं त्या ठिकाणी व्यवस्था. मात्र रजा, आणि त्यातनं अमरावतीमध्ये दंगल झाली, अनेकांचं काय काय सगळं तो इतिहास ताजा आहे, त्यात मी पुन्हा जात नाही. मात्र आत्ता पोलीस बंदोबस्त जो लावला पुतळा हटवताना, तो पोलीस बंदोबस्त रजा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी लावला असता तर अमरावतीमधले दंगल टळली असती, सर्वसामान्यांचं जे काही नुकसान झालं ते वाचलं असतं. पण या राज्यामध्ये रजा अकादमीच्या मोर्चांना खुलेमाप परवानगी दिली जाते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावायला मात्र महाराष्ट्रामध्ये बंदी आहे. अशा प्रकारचं चित्र या 3 सरकारच्या कार्यकाळामध्ये आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्थापना करण्यात यावी, सन्मानाने, अतिशय चांगल्या पद्धतीने. ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. आणि ज्या पद्धतीने प्रशासनाने बंदोबस्तामध्ये तो हटवला, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, ही भारतीय जनता पार्टीची मागणी. हा पहिला मुद्दा. दुसरा, ज्या महाराष्ट्र म्हणजे एलॉन मस्कला जयंत पाटील यांनी आमंत्रण दिलं ट्विटवरून की तुम्ही महाराष्ट्रात या, महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आली पाहिजे, मोठे उद्योग महाराष्ट्रात आले पाहिजे, याबद्दल कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही. पण पहिल्यांदा जयंतराव आपल्या पायाखाली काय जळतंय आणि महाराष्ट्रात काय प्रतिमा तुम्ही देशभर जगभर महाराष्ट्राची करून ठेवली आहे, याचा विचार एकदा केला पाहिजे. खंडणीखोरी, हप्ते वसुली
ह्यातनं उद्योजकांमध्ये एक प्रकारे दहशत बसवण्याचं काम गेले 2 वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल, औरंगाबादमध्ये ज्या पद्धतीची मारहाण करण्यात आली, औरंगाबादमध्ये उद्योजकांनी एकमताने सांगितलं की ती इतक्या मोठ्या प्रमाणात खंडणीय आहे. असं हे बहुतेक अनेक ठिकाणी अनेक MIDC में चित्र दिसतं. रस्त्यांची अवस्था महाराष्ट्रातली काय, ज्या पायाभूत सुविधा लागतात कुठल्या उद्योगाला, त्या उद्योगांची अवस्था काय, जे उद्योगपती आहेत त्यांच्याबद्दल घातपाताचे प्रयत्न या ठिकाणी होतात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातला गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा जी उद्योगस्नेही होती ती बिघडवण्याचं काम महाराष्ट्रातल्या 3 सरकारच्या आघाडी सरकारनी केलंय. त्यामुळे या झुंडशाहीबद्दल, या दहशतवादी दडपशाहीबद्दल या ठिकाणी सुरू असलेल्या जे उद्योजकांनी असंशयाचं, अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्याबद्दल मला वाटतं जयंत पाटलांनी जर काही वेगळं मत व्यक्त केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेमकं काय आपण करतो आहोत याच्याबद्दल राज्य सरकार काही भाष्य करतंय का, तर काहीच नाही, भाष्य करत नाही. नुसते उद्योग येण्याच्या गप्पा गेले 2 वर्ष आपण मारतो आहोत, पण किंबहुना कोरोनासारख्या कार्यकाळामध्ये उद्योग विरोधी धोरणच महाराष्ट्रात राबवलं गेलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र गेल्या 2 वर्षामध्ये आर्थिक आघाडीवर मागं पडलेलं आपण पाहतो. राज्य सरकारच्या अपयशाचं हे लक्तर आपण सगळे पाहतो. त्यामुळे नुसतंच लोकांना यासाठी छान वाटावं यासाठी ट्विट करणं सोपं, जे जयंत पाटलांनी केलं, पण जमिनीवरची परिस्थिती ती कधी सुधारणार? तुम्ही उत्तम पद्धतीने पायाभूत सुविधा, भ्रष्टाचार रहित, खंडणी न मागणारं असं एक उद्योगस्नेही धोरण महाराष्ट्र जर तयार केलं तर जयंतराव ट्विट करण्याची आवश्यकताच नाही. उद्योजक स्वतःहून धावत येतील, आपली गुंतवणूक इथे करतील, उद्योग इथे उभे राहतील आणि महाराष्ट्राला पुढे जायला त्यातनं मदत होईल. पण त्यामुळे या परिस्थितीचंही कधीतरी डोळे उघडून पाहणार आहात का तुमचं कर्तृत्व फक्त ट्विट पुरतंच मर्यादित आहे, याचाही विचार मला वाटतं केला पाहिजे. एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा, गेल्या वर्षी बरोबर 1 वर्षापूर्वी, म्हणजे आज तारीख आहे 17 जानेवारी, 16 जानेवारीला 1 वर्षापूर्वी मनीष कुमार नावाच्या एका सफाई कर्मचाऱ्यास कोविडची पहिली लस देण्यात आली आणि त्याच्यानंतर काल त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. 14 जानेवारीची आकडेवारी असं सांगते की 156 कोटी लोकांना लस मात्रा पूर्ण झाल्या. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 70% जनतेचं, एकूण लोकसंख्येत 70% जनतेच्या दोन्ही मात्रा आणि 93% जनतेची पहिली मात्रा ही पूर्ण झाली. जगातल्या सर्वात वेगवान लसीकरणाची ही आकडेवारी आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने लसीकरण मोहीम ही राबवली, लसीची उपलब्धता करून दिली, त्याचा परिणाम आपण बघत आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण जगामध्ये होण्याचं हे पहिलं उदाहरण आहे. 15 ते 18 वयोगटातलं लसीकरण आत्ताच सुरू झालंय, पण त्यातही 43% युवकांना पहिलं लसीची मात्रा देऊन झाली. तेलंगणा, गोवा, सिक्कीम, दादरा नगर हवेली, दीव दमण, लडाख, लक्षद्वीप
इथे तर पहिल्या मात्रेचं 100% लसीकरण पूर्ण झालं आणि पहिल्या 78 दिवसातच 100 कोटीचा आकडा लसीकरणाचा आपण गाठला होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस होता. या एकाच दिवशी 2.5 कोटी लसींचं लसीकरण आपण केलं. एक विक्रम नोंदवला त्या दिवशी आणि हा विक्रम केवळ भारतातला नाही तर आज जगातला सगळ्यात मोठा विक्रम आहे की एकाच दिवशी इतकं विक्रमी लसीकरण झालं. त्यामुळे केवळ भारतात लसीकरण करून आपण थांबलो नाही. आपली पद्धत आहे, वसुधैव कुटुंबकम आपण मानतो. त्यामुळे जगातल्या 94 देशांना आपण या लसी पुरवल्या. हे लसीकरण पूर्ण केलं. म्हणजे हिशोबच सांगायचा तर इंग्लंडच्या लसीकरणाचे 23 पट, जर्मनीच्या 19 पट, फ्रान्सच्या 23 पट, ब्राझीलच्या 8 पट, जपानच्या 12 पट, इटलीच्या 26 पट, स्पेनच्या 33 पट, तर कोरियाच्या 30%पेक्षा अधिक, 30 पटीनं अधिक लसीकरण हे आपण केलं. त्यामुळे एकीकडे लसीकरणातला विक्रम आणि त्याचबरोबर मोदी सरकारने केलेली या कार्यकाळातली यशस्वी वाटचाल, आर्थिक आघाडीवरची, सर्वसामान्यांना रोजगारपासून अनेक गोष्टी उपलब्ध करून देणं. त्यामुळे आपला महागाई निर्देशांक सुद्धा या सर्व कठीण काळामध्ये हा 6%पेक्षा कमी राहिला. महागाई निर्देशांक हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गेल्या 1 वर्षामध्ये जे प्रचंड मोठं यश आपण जगाच्या पातळीच्या तुलनेत जगाच्या पातळीवरती आपण मिळवलंय ते पाहता ही एक मोठी अविस्मरणीय झेप माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली आपण घेतली. लसीकरणात 1 वर्ष पूर्ण होतोय. दुसरा टप्पा, तिसरा टप्पा त्याचा पुढचा सुरू आहे. त्यामुळे 15 ते 18 मधलं सुद्धा गतीनं सुरू आहे. त्यामुळे त्यासाठी हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. काही प्रश्न असतील तर विचार. 3 प्रश्न, 3 बाबत 3 विषय मांडले. राज्य सरकारचा या दंगलीमागे काही हेतू होता का? त्यामुळे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावला जाणार. असं आहे की माझं म्हणणं की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं महाराष्ट्रातल्या काय जगातल्या लोकांच्या भावना काय सगळ्यांना माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी असावा अशी अमरावतीतली लोकभावना आहे. मग त्या लोकभावनेचा आदर करणं हा पहिला भाग. दुसरा भाग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे याचं सुद्धा भान सत्ताधाऱ्यानं नाही आणि तिथे इतका बंदोबस्त लावून तुम्ही तो सगळ्या गोष्टी करता. मग ही बंदोबस्त हे जे तुम्ही बंदोबस्त लावला, ही जी समय तुम्हाला प्रेशर आणलं, मग अशा पद्धतीचा बंदोबस्त तुम्ही त्या मोर्चा, रजा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी न लावण्याचं कारण काय हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे म्हणजे एखाद्या मोर्चाला सरसगट कशी, म्हणजे त्या मोर्चा रजा अकादमीची बॅकग्राऊंड काय, मुंबईकरांना सगळं माहिती आहे. रजा अकादमीचे अजून त्या जखमा ताज्या आहेत. ज्या पद्धतीने या ठिकाणी आझाद मैदान ठिकाणी त्यांनी गोंधळ घातला होता आणि अशा प्रकारे कुठंतरी काहीतरी घटना घडते, त्या घटनेचं निमित्त करून इथे मोर्चा काढला जातो. मात्र त्या मोर्चाच्या वेळी बंदोबस्त ठेवला जात नाही. त्याचं कारण काय हाच तर आमचा सवाल आहे. जर तुम्ही त्यावेळी जर बंदोबस्त ठेवला असता जसं आत्ता ठेवला तर त्याही इतकी अमरावतीकरांना भोगावं लागलं नसतं. जे नुकसान झालं ते झालं नसतं. वॉर्ड संख्या 227 236 असावी असं भाजपच्या काही नगरसेवकांनी मागणी केली आणि ती याचिका आता फेटाळली. 227 आई भवानीचा गजर म्हणजे